ती सुरक्षित नाही आहेत आणि कॉलेजला येताना जाताना तर मुलींना भयंकर अजूनही त्रास होतो, छेडछाड होते आणि कितीतरी अत्याचार होतच आहेत. अजून दर 4 पैकी 3 स्त्रियांना आजही मारहाण होते आणि महिलांना समानतेची वागणूक आजही दिली जात नाही. त्यामुळे जेव्हा महिला राजकारणात येतील तेव्हा मला वाटते की महिलांच्या हातात सत्ता आल्यानंतर महिलांसाठी काही करू शकतील. पुरुषांना महिलांच्या अडचणी कळणार नाहीत, महिलांनाच कळतील आणि त्यामुळे महिलांनी राजकारणात येणं गरजेचं आहे आणि त्याच सुरक्षिततेचा प्रश्न सोडवू शकतील. युवती देखील काही प्रमाणात जबाबदार आहेत, कारण मुलींचे कपडे किंवा मेकअप यामुळे देखील मुलींना बऱ्याचदा त्रास होतो, पण तितक्याच प्रमाणात युवक देखील जबाबदार आहेत. मला वाटतं युवक जास्त प्रमाणात जबाबदार आहेत आणि मला वाटते सरकारची देखील याची भूमिका जास्त महत्त्वाची आहे, कारण सरकारनं कडक कायदे केले पाहिजेत. आज पण ॲसिड हल्ले होतात तरी देखील ॲसिड सहज मिळतं बाहेर, त्यावर बंदी आणली पाहिजे. कॉलेजेस जिथं जिथं असतील तिथं पोलिसांची व्यवस्था केली पाहिजे. महिला पोलीस आणि सिव्हिल ड्रेसमधील पोलीस असतील तर मला वाटते छेडछाडीचं प्रमाण कमी होईल. काही प्रमाणात स्त्रिया जरी जबाबदार असल्या तरी मुलं जास्त प्रमाणात जबाबदार आहेत आणि मुलींनी न भिता, मुली भितात म्हणून त्यांना घाबरवलं जातं. मुली जर का डॅशिंग असतील तर त्यांची छेडछाड होणार. असं म्हणता येणार नाही की स्त्री याला काहीच जबाबदार नाही आहे. हां, स्त्री ही जबाबदार आहे, कारण का कदाचित तिच्या घातलेल्या कपड्यांवरून किंवा तिच्या ॲटिट्यूडवरून तिचं चारित्र्य ठरवलं जातं, पण ह्याला पण जबाबदार पुरुष आहेत म्हणता येईल. बिकॉज एखाद्याच्या कपड्यावरून किंवा तिच्या मेकअपवरून किंवा तिच्या वागण्यावरून ती कॅरेक्टरलेस आहे असंही म्हणता येणार नाही आपल्याला. प्रत्येकाला लाईफ आहे, ज्याला जसं हवं आहे तसं वागू शकतो, पण त्याच्या कपड्यावरून किंवा तिच्या वागण्यावरून तिला काही छेडण्याचा अधिकार मुलांना नाही आहे. आत्ता आमच्या कॉलेजमध्ये खूप असे छेडछाडीचे प्रश्न आमच्या पुढे आले आहेत, पण यासाठी सिव्हिल युनिफॉर्ममध्ये काही महिला पोलीस अधिकाऱ्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं आहे. तर त्याचप्रमाणे असं मला वाटतं की मुलांसाठी जे काही कायदे काढले आहेत ते सरकारने जरा स्ट्रॉंग काढायला हवेत. त्या कायद्यांचा काहीच उपयोग होत नाही असं वाटतंय. त्यामुळे अजूनही मुलींना फार त्रास देत आहेत. युवतींनी त्यांना जरी अवॉइड करायचा प्रयत्न केला तरी ते परत येऊन त्यांना त्रास देत असतातच. पण मुलींनीही स्वतः थोडंफार धाडशी होऊन त्यांना उत्तर दिलं हवं पाहिजे. जर ती छेडछाड करत असतील तर तिथल्या तिथं त्यांना चप्पल काढून मारलं पाहिजे. आणि एवढं जर नाही करायचं धाडस असेल तर पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी कॉन्टॅक्ट करून तिथल्या तिथे तो विषय खतम केला पाहिजे. सहन करून घेण्याची काहीच गरज नाही आहे, कारण का त्या मुलांना सुद्धा काही बहीण किंवा आया असतीलच ना, त्यांना छेडछाड होताना ही तेव्हा मारायला, भांडणं काढायला पुढं जात असतील, तर मुलींनी आपल्या स्वतःच्या बाबतीत असं घाबरलं नसलं पाहिजे असं मला वाटतं. तर त्यांनीही स्ट्रॉंगपणे निर्णय घेतले पाहिजेत.